नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण व्हेज समोसा बघणार आहोत। पण जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे व्हेज समोसा कसा करायचा तो। त्यासाठी हे मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी। हे बघा, आता हे मीठ घेतलेलं आहे मी 1 चमचा, तूप घेतलेलं आहे 1 वाटी आणि ववा घेतलेला आहे आपला खायचा, तर तो ववा 1 चमचा घेतलेला आहे। आता पीठ चाळून घ्यायचं आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। हे बघा, आता हे पीठ मळलेलं आहे आपण। आता हे 15-20 मिनिटं आहेत ना व्यवस्थित भिजून द्यायचं, म्हणजे मऊ एकदम मऊ पण नाही मळायचं आणि एकदम कडक पण नाही। हे बघा, असं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळायचं। आता हे 15-20 मिनिटं भिजलं। हे बघा, आता हे आम्ही भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत समोसाच्या आतलं बॅटर बनवण्यासाठी। तर हे आपलं जे कडधान्य असतं मिक्स, तर हे मी रात्री भिजवलं होतं। आता ते शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे तर ते घेतलेलं आहे। मका घेतलेला आहे, लाल सिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे आणि हा लाल कोबी आपण म्हणतो तो घेतलेला आहे, बटाटे घेतलेले 3 आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आता हिरवा वाटाणा ह्या सीझनला भेटत नाही, म्हणून जर हे खायचं झालं तर मग त्यासाठी मी हे कडधान्य भिजून ह्याचं केलेलं आहे। हे बघा, आता ही मिरची पावडर घेतलेली 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, धने पावडर घेतली 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। आता मीठ आणि तिखट तुमच्या आवडीने घ्या। हे बघा, ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता ही एवढी आहे, पण पूर्ण नाही टाकायची आपल्याला, ह्यातली फक्त 2च चमचे टाकायचे आपल्याला। आणि हा अर्धा लिंबू आहे, तो पण पिळायचा आहे आपल्याला। हे बघा, आता हे तेल टाकलेलं आहे मी 2 चमचे, त्यात जिरं टाकलेलं आहे। आता जिरा गुलाबी झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बटाटा मिक्स करायचा आहे। हे बघा, आता हा बटाटा आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे बघा, आता हा वाटाणा आहे जो आपला सांगितला होता ना मी मिक्स, तो आहे। हे बघा, ही लाल सिमला मिरची, गाजर, कोबी, कॉर्न म्हणजे आपण मक्याचं कणीस म्हणतो ना ते, त्याचे दाणे। हे बघा, आता ही आलं लसूणची पेस्ट आहे। आता ही 2 चमचे मी त्याच्यात मिक्स करणार आहे, म्हणजे भाज्यांना आणि ह्याला सगळ्याला ती आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स होते। हे बघा, आता हे जे मसाले आहेत ना हे पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आलं लसूण बरोबर। आता हा लिंबू आहे, हा पण आपल्याला त्याच्यात पिळायचा आहे। हे बघा, आता हे सर्व मिक्स केलंय मी। आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली वरनं, आता ती पण आपल्याला मिक्स करायची आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि त्याचे समोसे करायचे। हे बघा, आता हे ना ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ते थंड झालं पाहिजे। थंड झालं, रूम टेम्परेचरला आलं की मग आपण हे समोस्यामध्ये हे बॅटर आपण भरणार आहे आणि त्याचे समोसे करणार आहे। हे बघा, आता हे अशा प्रकारे आपले समोसे तयार झालेले आहेत। आता मोबाईल आणि हे दोन्ही मला दाखवता नाही आलं तुम्हाला, तर ते मी पीठ मळलं होतं त्याचे मी आता हे कोन करून त्याच्यामध्ये ते बॅटर मी तुम्हाला दाखवलं ते त्याच्यामध्ये भरून हे समोसे केलेले आहेत। कारण मला ते कोन वगैरे करताना मला दाखवता आलं नाही, कारण मोबाईलवर मला जमलं नाही ते। तर मग आता आपण हे तळून घेऊयात।
हे बघा आता मी तेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये समोसा एक टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा समोसे सगळे तळून घेणार आहे. आता मी तळून घेतल्यानंतर समोसे तुम्हाला दाखवते. हे बघा आता हे अशा प्रकारे आपले समोसे तळून झालेले. तर तुम्ही चिंचची जी चटणी असते ती, पुदिन्याची चटणी ह्याच्याबरोबर खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात खायला. मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता अशा प्रकारे मी पुदिन्याची चटणी, परत चिंचची चटणी, शेव, खूप टेस्टी लागतो हा खायला. सगळ्या भाज्यांचा मिक्स आहे हा समोसा. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. अशा प्रकारे आपला व्हेज समोसा बनून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.